नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली भोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. तर आजची आपली ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 14, ज्यात आपण शिकणार आहोत एक्सप्रेस ओपिनियन. ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय ओपिनियन ते आपण ॲक्टिव्हिटी नंबर 39मध्ये बघितलेलं आहे. ओपिनियन म्हणजे काय की एखाद्या वस्तूविषयी किंवा व्यक्तीविषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी जे आपलं मत असतं त्याला आपण म्हणतो ओपिनियन. आणि एक्सप्रेस म्हणजे ते ओपिनियन किंवा ते मत जे आहे ते व्यक्त करणे. ठीक आहे. तर या ॲक्टिव्हिटीचे लर्निंग आउटकम्स काय आहेत ते आपण जाणून घेऊया. रीड excerpts, then dialogue, poem, commentaries of sport, games, speeches, news, debate on TV or radio. तर आपल्याला रेडिओवर किंवा टी व्हीवर जे आहे या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर काय करायचं आहे, एक्सप्रेस ओपिनियन अबाउट देम. तर आपण एखादी पोएम ऐकत आहोत तर त्याबद्दल आपलं मत व्यक्त करायचं आहे. एखादी आपण स्पीच ऐकलं किंवा न्यूज ऐकत आहोत, डिबेट ऐकत आहोत किंवा आपल्या गेम किंवा कुठल्याही स्पोर्टची जे आहे कॉमेंट्री ऐकत आहोत, तर ते ऐकल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपले त्याबद्दलचे ओपिनियन काय, आपले मत काय आहे ते आपल्याला व्यक्त करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. मीन्स थोडक्यात आपण म्हणू शकतो की व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. या ॲक्टिव्हिटीचे ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते आपण जाणून घेऊया. रीड पेशंटली टिल द एंड ऑफ द पीस. आता इथे पीस म्हणजे आपल्याला बरेचसे इथे उदाहरणं दिलेलं आहे की कुठल्या प्रकारच्या गोष्टी आपण ऐकू शकतो आणि त्यानंतर आपण त्यावर आपले ओपिनियन द्यायचं आहे. तर असं कुठलं जे पीस आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे, पेशंटली म्हणजे संयमाने शेवटपर्यंत काय करायचं आहे, वाचायचं आहे. रीड केअरफुली टू अंडरस्टँड द न्यू कन्सेप्ट ऑर आयडिया. आणि नवीन आयडिया किंवा नवीन कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक काय करायचं आहे, वाचायचं आहे. रिलेट अँड इव्हॅल्युएट द इन्फॉर्मेशन अगेन्स्ट वन्स प्रिव्हियस नॉलेज. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, रिलेट अँड इव्हॅल्युएट. आता रिलेट म्हणजे आपण म्हणू शकतो की संबंध जोडणे आणि इव्हॅल्युएट म्हणजे त्याचं मूल्यमापन करणे. तर आपल्याला काय करायचं आहे, जी काही आपल्याला प्रिव्हियस नॉलेज आहे त्याच्यासोबतच प्रिव्हियस नॉलेजसोबतच आपण जे काही नवीन नॉलेज घेत आहे तर त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, त्याचा संबंध जोडायचा आहे किंवा त्याचं मूल्यमापन करायचं आहे. नेक्स्ट बघा, लर्न न्यू वर्ड एक्सप्रेशन अँड इनरिच हिज ऑर हर वोकॅबलरी थ्रू रीडिंग. तर आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांची इथे हिज ऑर हर जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी वापरलं आहे. तर वोकॅबलरी जी आहे ती इनरिच करायची आहे म्हणजे समृद्ध करायची आहे. तर आपण पुढे वळूया इन्स्ट्रक्शन फॉर टीचर. ओके. तर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर इथे काय दिलं आहे, एनकरेज हिम ऑर हर टू रीड द पोएम लाऊडली ॲज वेल ॲज सायलेंटली विथ पेशंट. आता इथे कविता जे आहे ते रीडिंगबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर कविता जी आहे ती लाऊडली म्हणजे आपण म्हणू शकतो की मोठ्याने वाचा, ॲज वेल ॲज सायलेंटली विथ पेशन्स आणि संयमाने हळुवारपणे. आपण म्हणू शकतो की काही गडबडीने समजून न घेता वाचण्यापेक्षा आपल्याला समजून घेत लाऊड रीडिंग करत आपल्याला जी कविता आहे ती वाचायची आहे. हेल्प हिम हर टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द कुकू. आता कुकू जे आहे, कुकू इज अ नेम ऑफ बर्ड. तर आता त्या पक्षाबद्दल आपल्याला काय करायची माहिती जी आहे ती गोळा करायची आहे. गिवन द अपॉर्च्युनिटी ऑफ लाऊड रीडिंग ऑफ द पोएम टू हिम ऑर हर. म्हणजे जी कविता आहे ती जोराने वाचण्याची जी आहे ती संधी द्यायची आहे. एनकरेज हिम ऑर हर टू गेस द मिनिंग ऑफ द न्यू वर्ड. नवीन जे शब्द आहे त्याचे मिनिंग जे आहे त्याबद्दल अनुमान घेणं किंवा आपण गेसिंग म्हणू शकतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे. ॲप्रिशिएट हिम ऑर हर फॉर हिज ऑर हर परफॉर्मन्स. आता कविता तुम्हाला माहिती आहे, बरेचदा आपण कविता परफॉर्म करतो, आपण गाऊन म्हणजे जे आहे गाण्याच्या किंवा सुराताला तर आपण ती कविता म्हणून दाखवतो. तर अशा प्रकारचं काही परफॉर्मन्स जर दिले असेल तर त्याबद्दल काय करायचं आहे, ॲप्रिशिएट करायचं. सो दीज आर द ॲक्टिव्हिटीज इन्स्ट्रक्शन फॉर टीचर. या सूचना होत्या टीचरसाठी. आता आपण बघूया व्हॉट आर द इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. म्हणजे स्टुडंटसाठी दिलेलं इन्स्ट्रक्शन. रीड द पोएम पेशंटली विथ लाऊड व्हॉईस. म्हणजे कविता जी आहे ती पेशंटली आणि मोठ्या आवाजात म्हणायची आहे किंवा वाचायची आहे. गेस द मिनिंग ऑफ द न्यू वर्ड. नवीन शब्दांचे अर्थ गेस करायचे आहे. शेअर युअर डाऊट्स विथ द क्लास. तुम्हाला जर काही डाऊट्स वाटत असेल, शंका वाटत असेल त्या क्लाससोबत शेअर करायचे आहे. थिंक अबाउट द थीम ऑफ द पोएम. ठीक आहे. म्हणजे कवितेची जी आहे मध्यवर्ती कल्पना काय असेल त्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, विचार करायचा आहे. तर हे होते इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. आता आपण वळूया नेक्स्ट आपल्याला जी ॲक्टिव्हिटी दिली आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं बघा, रीड द पोएम लाऊडली.
तर इथे आता आपल्याला ॲक्च्युली पोयम द्यायला हवी होती, म्हणजे आपल्याला जास्त सहजतेने समजलं असतं. आणि ते पोयम नाही दिली आहे, पण आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलं आहे की रीड द पोयम लाऊडली, म्हणजे कविता जी आहे ती मोठ्याने वाचा. गेस द बर्ड दॅट हॅज हॅचेस द कुकू. कुकूज एग. ठीक आहे, आता हॅचेस म्हणजे अंडे उबवणे असं होतं. तर कुकू जो बर्ड आहे, कुकू बर्डचे अंडे हॅच करणारा जो पक्षी आहे, कुठला पक्षी हॅच करतो, तर त्याबद्दल आपल्याला गेसिंग घ्यायचं आहे. कम्पेअर द कुकूज सिंगिंग विथ द सिंगिंग ऑफ द अदर बर्ड, ॲनिमल ऑर पर्सन. आता कुकूचं जे सिंगिंग आहे ते एक तर बर्डसोबत, ॲनिमलसोबत किंवा पर्सनसोबत आपल्याला कंपॅरिझन करायला सांगितलं आहे, कम्पेअर करायला सांगितलं आहे. अँड लास्ट आहे, टेल द रिझन बिहाइंड द गिविंग नेम कुकू टू द बर्ड. आता कुकू हे नाव त्या पक्षाला देण्यामागचं जे आहे ते कारण आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. तर अशा प्रकारे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला 4 ॲक्टिव्हिटी दिल्या आहे आणि सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये त्याची उत्तरंसुद्धा दिली आहेत, ती आपण पाहूया. ठीक आहे, तर आपला पहिला जो प्रश्न किंवा पहिली जी आपल्याला ॲक्टिव्हिटी दिली होती ती सांगितली होती, सांगितलं होतं रीड द पोएम लाऊडली. आता इथे दिलं आहे बघा, सॉल्व ॲक्टिव्हिटी लर्नर रीड द पोएम लाऊडली. ओके. सेकंड दिलं आहे, गेस द बर्ड दॅट हॅचेस द कुकूज एग. आता असा कुठला पक्षी आहे जो कुकू बर्ड जे आहे, कुकू बर्डचे एग जे आहे ते उबवायचं काम करतो. तर बघा इथे आन्सर दिलेला आहे. लर्नर गेसेस द बर्ड हू हॅज द कुकूज एग अँड फायनली गिव्स द आन्सर क्रो. तुम्हाला माहिती आहे की दोन्ही पक्ष्यांचा रंग हा सारखा असतो आणि कुक्कू बर्ड जे आहे स्वतःचं घरटं कधीही बांधत नाही, ती आपली अंडी दुसऱ्याच्या घरात देते आणि मोस्ट प्रॉबब्ली कावळ्याच्या घरात. ओके, कावळ्याच्या घरात देते आणि कावळा जो आहे तो स्वतःची अंडी समजून काय करतो, ते अंडे हॅच करतो म्हणजे उबवतो. आपला थर्ड क्वेश्चन होता, कम्पेअर द कुकूज सिंगिंग विथ द सिंगिंग ऑफ द बर्ड, ॲनिमल ऑर द पर्सन. तर आता आपण काय करू शकतो, तुमच्या सगळ्यांचं परिचयाचं हे उदाहरण आहे. आपले जे लता मंगेशकर आहे, ठीक आहे, तर त्या ग्रेटेस्ट सिंगर आहे आणि त्यांना नेहमी आपण गाणं कोकिळ्यासारखं त्या गातात असं आपण म्हणतो. तर इथे आपल्याला प्रश्न दिला होता बघा, कम्पेअर द कुकूज सिंगिंग विथ द सिंगिंग ऑफ द अदर बर्ड, ॲनिमल ऑर पर्सन. तर इथे आपण पर्सनसोबत कम्पेअर करते बघा. लर्नर्स कम्पेअर सिंगिंग ऑफ कुकू विथ द फेमस लेडी सिंगर. ठीक आहे, आता इथे फेमस लेडी सिंगर कोण, तर लता मंगेशकर आपण इथे नाव लिहू शकतो, किंवा फेमस लेडी सिंगर आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की कशा प्रकारे कम्पेअर केलं आहे आणि कोणासोबत. नेक्स्ट बघा, टेल द रिझन बिहाइंड गिविंग द नेम कुकू टू द बर्ड. आता आपला चौथा जो इथे घटक दिला होता, ॲक्टिव्हिटी दिली होती, तर ती असं सांगते आहे की तुम्हाला काय करायचं आहे, रिझन सांगायचं आहे की त्या पक्षाला कुकूज हे नाव का दिलं असेल. आता आन्सरमध्ये इथे काय दिलं बघा, लर्नर एक्सप्रेस हिज ओन ओपिनियन अबाउट द फॉर्मेशन ऑफ डिफरंट वर्ड. ठीक आहे, तर अशा प्रकारे या पक्षाला हेच नाव का दिले असेल याबद्दल लर्नर काय करत आहे, त्यांचे आपापले ओपिनियन जे आहे ते एक्सप्रेस करतात. तर इथे आपण बघितलं की आपल्याला लर्निंग ॲक्टिव्हिटी अँड त्याचा सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो जो आहे तो दिला होता, तर आपण हे बघितलेलं आहे. आता बघूया की प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे. सी द प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी, आस्क हिम ऑर हर टू रीड द पोएम सायलेंटली फॉर 2 or 3 टाईम टू अंडरस्टँड द थीम ऑफ द पोएम. म्हणजे कविता जी आहे ती शांतपणे आणि आपल्याला काय करायची आहे, समजून घेऊन ती वाचायची आहे आणि आपल्याला त्याची थीम जी आहे म्हणजे मध्यवर्ती कल्पना जी आहे ती समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. ट्राय टू रिसाईट द पोएम. आता रिसाईट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर ती वारंवार ती पोएम जी आहे ती म्हणून आपल्याला पाठ करण्याचे किंवा लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अगेन सिमिलर विथ द अर्लियर ॲक्टिव्हिटीज, आपल्याला आधीच्या ॲक्टिव्हिटीचा सारखंच प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये इथे या ॲक्टिव्हिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला नाही आहे, सजेशन्स दिलेले आहे की तुम्ही काय करायला हवं. ओके, सो मूव टुवर्ड्स द नेक्स्ट, दॅट इज एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी किंवा ज्याला आपण पॅरलल ॲक्टिव्हिटी म्हणतो किंवा रिइन्फोर्समेंट. ठीक आहे, इथे काय दिलं आहे बघा, कलेक्ट पोएम ऑफ डिफरंट बर्ड सच ॲज पिकॉक, कुकू, पॅरट एक्सेट्रा. लिसन साऊंड ऑफ द डिफरंट बर्ड अँड ॲनिमल. ठीक आहे, तर आता ही जी आहे ही प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला, लिसन साऊंड ऑफ डिफरंट बर्ड अँड ॲनिमल. तर आपल्या अवतीभोवतीसुद्धा तुम्ही अनेक आवाज जे आहेत ते पक्ष्यांचे वगैरे ऐकत असाल, पक्ष्यांचे म्हणा किंवा प्राण्यांचे. ठीक आहे, तर आता सेकंड ॲक्टिव्हिटी तर तुम्हाला इथे लिहिण्यासारखं काहीही नाही आहे, मग बट आपल्याला पहिलं जे दिलं आहे तर ते आपण आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करू शकतो. दॅट इज कलेक्ट द पोएम ऑफ डिफरंट बर्ड सच ॲज पिकॉक, कुकू अँड पॅरट. तर पिकॉक, कुकू अँड पॅरट यांच्याबद्दलच्या काय करायच्या आहे, कविता ज्या आहेत त्या कलेक्ट करायच्या आहे. तर ही उदाहरणे मी तुम्हाला आता तुमच्यासोबत शेअर करते आणि ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. ठीक आहे, तर आपला जो नेक्स्ट पार्ट आहे गेस इव्हॅल्युशन,
याचं देखील उत्तर जे आहे ते आपण बघणार आहोत. तर एकंदरीत या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आणि इव्हॅल्युशन ॲक्टिव्हिटीचे आन्सर बघायचे आहे. चला तर बघूया आन्सर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीचं. आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं आहे की पोएम अबाउट द पिकॉक. तर सगळ्यात पहिले आपण पिकॉक बद्दलची जी पोएम आहे ती बघूया. बघा, पोएमचं नावसुद्धा जे आहे ते पिकॉक्स असं दिलेलं आहे. पिकॉक स्वीप द फेअरीज रूम, दे यूज देअर फोल्डेड टेल फॉर ब्रूम्स, बट फेरी डस्ट इज ब्रायटर फार दॅन एनी मॉटर कलर्स आर. ठीक आहे. तर तुम्हाला जी कविता आहे ती फक्त आपल्याला कलेक्शन मिस करायला सांगितलं आहे किंवा डिफरंट पोएम जे आहे ते कलेक्ट करायला सांगितलं आहे. सो आय एम नॉट गोइंग टू एक्सप्लेन द मीनिंग ऑफ दिस पोएम. अँड ऑल अबाउट देअर टेल्स इट क्लिंग इज स्ट्रेंज डिझाईन ऑफ द राऊंड अँड रिंग, अँड दॅट इज वाय दे स्ट्रट अबाउट अँड प्राऊडली स्पेअर देअर फिदर्स आउट. ठीक आहे. तर आता ही जी आहे अतिशय छोटीशी स्वीट अँड शॉर्ट आपण ज्याला म्हणतो एक छोटीशी कविता जी आहे ते रोज फ्लेमेन यांनी लिहिलेली आपण पिकॉकबद्दलची कविता बघितली आहे. आता मी तुम्हाला तीनही कविता ज्या तीनही बर्डविषयीच्या कविता तुम्हाला इथे शेअर करते आहे. तुम्ही कुठल्याही दोन ज्या कविता आहेत त्या लिहू शकता. चला तर बघूया आपली पुढली कविता. आपले नेक्स्ट पोएम आहे अबाउट द पॅरेट. ठीक आहे. आपल्याला पक्षाबद्दल पोएम सांगितलेला आहे. सेकंडली आपण बघूया पॅरेटबद्दलची पोएम प्रिटी पॉली पॅरेट. ओके. प्रिटी पॉली पॅरेट वे अप इन द स्काय, swooping and soaring with the wind up high, looking down beneath you, I wonder what you see, all the jungle creatures, the flowers and the tree. Okay, now see the second stanza. When you are tired, down you come to rest your bright green wings, perching there upon your branch, eating all your favorite thing. तर अशा प्रकारे परत ही स्वीट अँड शॉर्ट एक जी कविता आहे अबाउट द पॅरेट ही आपण इथे बघितली आहे. ही सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. ओके. आता आपण बघूया आपली पुढची कविता. आपली पुढली कविता जी आहे ती आहे आपलं नेक्स्ट दॅट इज कुक्कू बर्डबद्दल, टू द कुक्कू बाय विल्यम वर्ड्सवर्थ. ठीक आहे. तर आपण ही कविता बघूया. टू द कुक्कू म्हणजे कुक्कू या पक्षास उद्देशून लिहिलेली ही विल्यम वर्ड्सवर्थ यांची कविता आहे. ओ ब्लिदी न्यू कमर, आय हॅव हर्ड, आय हिअर दी अँड रिजॉईस, ओ कुकू शॅल आय कॉल दी बर्ड ऑर बट अ वॉन्डरिंग व्हॉइस. ठीक आहे. तर हा होता आपल्या कवितेचा पहिला कडवा. आता आपण दुसरं कडवं बघूया. वाईल आय एम लाईंग ऑन द ग्रास, द टू फोल्ड शाउट आय हिअर, फ्रॉम हिल टू हिल इट सीम्स टू पास ॲट वन्स फार ऑफ अँड नियर. तर हा होता आपल्या कवितेचा दुसरा कडवा. आता आपण पुढील कडवं पाहूया. अँड आय कॅन लिसन टू दी एट, कॅन lie upon the plain and listen till I do beget that golden time again. Oh, bless birth, the earth we peck. Next बघा. Again appears to be an unsubstantial fairy place that is fit home for thee. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्याला जे तीन पक्षी सांगितले होते वेगळे, तर तिन्ही पक्ष्यांबद्दलच्या ज्या कविता आहेत त्या इथे बघितल्या आहेत. तुम्हाला या कविता काय करायच्या आहे तुमच्या वहीमध्ये लिहायच्या आहे. आता आपल्याला जी लास्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटी, त्याचं उत्तर आपण बघूया. तर इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे. गिव्स द मिनिंग ऑफ बीट्स अपॉन द ड्रम. ठीक आहे. तर आपण एका ॲक्टिव्हिटीमध्ये जे आहे ते गुगल ट्रान्सलेट ॲपबद्दल जे आहे जाणून घेतलं होतं, आणि त्या ॲपमध्ये जर आपण या शब्दाचा ॲप थ्रू जर शब्दाचा अर्थ जाणून घेतो म्हटलं तर याचा अर्थ होतो बीट्स अपॉन द ड्रम. याचा मराठीत अर्थ होतो ड्रमवर मारतो. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारचं जे वाद्य आहे ते वाजवणे या अर्थाने याचा जे आहे या अर्थाने इथे मिनिंग दिलेलं आहे. पण जर आपण दुसरा अर्थ जर बघायचा म्हटलं तर बघा सेकंड जे आहे त्याचा अर्थ असा होतो, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शब्द हा ॲज अ वर्ब, ॲज अ नाऊन किंवा फ्रेझल वर्ब किंवा ॲज अ इडियम जे आहेत सगळे अर्थ जे असतात ते वेगवेगळे होतात. तर याचा जो आहे तो वर्डली म्हणजे शब्दशः दिसतो, तो शब्दशः अर्थ जो आहे तो ड्रमवर वाजवणे असा घेतो. पण जर आपण याचा इडियोमॅटिक मिनिंग बघायचं म्हटलं तर त्याचा अर्थ होतो प्रेज, प्रमोट किंवा पब्लिसाइज. ठीक आहे. याचा आपल्याला वाक्यात म्हणजे या शब्दाचा उपयोगसुद्धा करून दिलेला आहे बघा. ॲज इन ही इज ऑलवेज बीटिंग द ड्रम फॉर हिज डिव्हिजन विच ॲक्च्युली हॅज डन व्हेरी वेल. This term transfer a literal striking of the drum for the ceremonial or the other purpose to touting the
व्हर्च्यूज ऑफ अ पर्सन, ग्रुप ऑर प्रोडक्ट. तर इथे आता आपण एक अर्थ जाणून घ्या बघा. ही इज ऑलवेज बीटिंग द ड्रम फॉर हिज डिव्हिजन. ठीक आहे, तो त्याच्या डिव्हिजनसाठी नेहमी काय करतो, बीटिंग द ड्रम म्हणजे काय करत असतो, प्रेस करत असतो, म्हणजे थोडक्यात स्तुती करत असतो. ठीक आहे, तर आपल्याला ही जी कन्सेप्ट दिलेली आहे बीट अपॉन द ड्रम, याचा अर्थ आपण मराठीत पण जाणून घेतलेला आहे, शब्दशः अर्थ, आणि जो डीपर मिनिंग आहे किंवा वेगळा जो अर्थ आहे तो पण आपण जाणून घेतला आहे की या शब्दाचा अर्थ काय होऊ शकतो. तीनपैकी तुम्ही कुठलाही लिहू शकता, प्रेस, प्रमोट और पब्लिसाइज. जर तुम्हाला याचा या पर्टिक्युलर जे शब्द दिलेले आहे तर त्याचा जर आपल्याला वाक्यात उपयोग करायचा असेल तर वाक्यसुद्धा इथे मी तुम्हाला शेअर केलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपली आजची ॲक्टिव्हिटी जी आहे ती इथे संपते आहे. लवकरच भेटूया आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीसोबत. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.